डॉक्टर, तुम्हाला मलेरिया झाला आहे. रुग्ण, डॉक्टर, खरंच मलेरिया झाला आहे ना? एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाचे औषध दिलीत, पण तो टायफॉईडनं मेला. डॉक्टर, नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात. गुरुजी, बाळू, तू एखादे असे काम करू शकतोस का की जे इतरांना अशक्य आहे? बाळू, हो सर, मी माझे अक्षर वाचू शकतो. एक बाई देवघरी गेल्या. घरून अंत्ययात्रा सुरू झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणाऱ्या एकाला ठेच लागली व तो पडला. तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली. तिरडी खाली पडताच बाई उठून बसल्या व चांगल्या 10 वर्ष जगल्या. 10 वर्षांनी परत बाईची अंत्ययात्रा सुरू झाली. थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणाऱ्यांना सांगू लागला, बघून चला हं, बघा, नाहीतर मागल्यासारखी कोणाला परत ठेच लागेल. बाबा बाबा, त्या गरीब म्हाताऱ्या बाईला 1 रुपया द्या ना. हे घे. मला तुझा दानी स्वभाव बघून आनंद झाला. पण कुठे आहे ती म्हातारी बेटा? ती बघा, तिथे 1 रुपयाला कुल्फी विकत आहे. मुलगा, बाबा 1 ग्लास पाणी द्या ना. बाप, स्वतः उठून घे. मुलगा, प्लीज द्या ना बाबा. बाप, आता थोबाडीत मारीन तुझ्या. मुलगा, थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा. रेल्वे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूअर, समजा एकाच रुळावरून 2 ट्रेन येत असतील तर काय करशील? चंप्या, मी रेड सिग्नल दाखवेल. इंटरव्ह्यूअर, आणि सिग्नल नसेल तर? चंप्या, मी टॉर्च दाखवेल. इंटरव्ह्यूअर, आणि टॉर्च नसेल तर? चंप्या, मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल. इंटरव्ह्यूअर, आणि शर्ट जर लाल नसेल तर? चंप्या, मी माझ्या मामाच्या मुलीला बोलवेल. इंटरव्ह्यूअर, काय, मामाच्या मुलीला? ते कशासाठी? चंप्या, तिने कधी 2 ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये ना. गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते. मराठी व्याकरणात 2 प्रयोग आहेत, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. मी व्हिस्की पितो किंवा मी रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो? बंड्या, कर्तरी प्रयोग. डॉक्टर, कसं येणं केलं? झंप्या, तब्येत ठीक नव्हती हो, छातीत दुखत होतं. डॉक्टर, दारू पिता का? झंप्या, हो, पण 1च पेग बनवा. मला आज सहजच वाटलं, जर झाडांनी ऑक्सिजनऐवजी वायफाय दिला असता तर प्रत्येकानं किमान 1 तरी झाड लावलंच असतं. पोलीस, तू गंपूचे पैसे चोरलेस हे तुला मान्य आहे का? चोर, मी चोरले नाही, त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले. पोलीस, कधी? चोर, जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा. चीन क्रिकेट का खेळत नाही? कारण टेक्निकल प्रॉब्लेम आहे. सर्वांचे चेहरे एकसारखेच असतात. जो आउट होणार तोच पुन्हा तोंड धुवून येऊ शकतो, म्हणून. माणूस, केस बारीक कापा. कटिंगवाला, किती बारीक कापू? माणूस, बायकोच्या हातात येणार नाही तितके. मुलगा, पप्पा, आपलं आडनाव वाघ आहे तरी पण तुम्ही मम्मीला का घाबरता? पप्पा, अरे बेटा, तुझ्या मम्मीचे माहेरचे आडनाव वाघमारे आहे. मुलगा, आई, तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे? आई, तू माझ्यासाठी लाखात नाही करोडोत एक आहेस.
मुलगा: आई, त्या करोडमधले 200 रुपये दे ना, नेट पॅक टाकायचा आहे. मंडळी, अशाच भन्नाट विनोदासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप जणांमध्ये शेअर करा. धन्यवाद.